देशभरातील ड्रायव्हिंग लायसन्सधारक आणि वाहन मालकांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या परिवहन विभागाकडून नागरिकांना आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणीशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नागरिकांनी आपला सध्याचा मोबाईल नंबर, वाहन आणि सारथी या अधिकृत पोर्टलवर अपडेट करून ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. डिजिटल युगात अनेक सरकारी सेवा ऑनलाईन झाल्या असून वाहन आणि ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील बहुतांश सूचना आता थेट मोबाईलवर पाठवल्या जातात. यात वाहन नोंदणीशी संबंधित माहिती, परवाना नूतनीकरणाची आठवण, ई-चलान, कागदपत्रांबाबतच्या सूचना तसेच इतर महत्त्वाच्या अपडेट्सचा समावेश असतो. मात्र जर नोंदवलेला मोबाईल नंबर जुना किंवा चुकीचा असेल तर या महत्त्वाच्या सूचना संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. याच पार्श्वभूमीवर वाहनधारक आणि ड्रायव्हिंग लायसन्सधारकांनी आपला सध्याच्या मोबाईल नंबर अधिकृत पोर्टलवर अपडेट करून ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून नागरिक घर बसल्या काही मिनिटात मोबाईल नंबर अपडेट करू शकतात. वाहन नोंदणीशी संबंधित मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी वाहन पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती भरावी लागते. तर ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित मोबाईल नंबर बदलण्यासाठी सारथी पोर्टलचा वापर करता येतो. तज्ज्ञांच्या मते अनेकदा नागरिकांनी मोबाईल नंबर बदलल्यानंतर तो सरकारी नोंदीत अपडेट केलेला नसतो. अशावेळी ई-चलान किंवा इतर महत्त्वाच्या सूचना वेळेत मिळत नाहीत आणि पुढे दंड किंवा इतर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वाहन मालकांनी वेळेत आपला मोबाईल नंबर अपडेट करून ठेवणे आवश्यक आहे. परिवहन विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की आपल्या कुटुंबातील इतर वाहनधारक आणि ड्रायव्हिंग लायसन्सधारकांनाही ही माहिती द्यावी, जेणेकरून सर्वांचे रेकॉर्ड अद्ययावत राहतील आणि सरकारी सेवांचा लाभ सहज मिळू शकेल. डिजिटल सेवांचा योग्य लाभ घेण्यासाठी आणि वाहन व ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित महत्त्वाच्या सूचना वेळेत मिळण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाने आपला मोबाईल नंबर अपडेट करणे गरजेचे आहे.